Shri Ram Jai Ram Jai Jai Ram, 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 Ram Naam, Ram Naam, Ram Naam, Ram Naam, जाचे मुखी राम नाम, जाचे मुखी राम नाम, 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 जाचे मुखी राम नाम, राम नाम, जाचे मुखी तो नर धन्य तीन्ही लोकी, राम नाम, जाचे मुखी राम नाम, जाचे मुखी तो नर धन्य तीन्ही लोकी, राम नाम, जाचे मुखी राम नाम, राम नाम वदता वाचे, राम नाम वदता वाचे, राम नाम वदता वाचे, राम नाम, राम नाम वदता वाचे, ब्रह्म सुख तेथे नाचे, तेथे नाचे, राम नाम, जाचे मुखी राम नाम, जाचे मुखी तो नर धन्य तीन्ही लोकी, राम नाम, जाचे मुखी राम नाम, आवडीने नाम गाय, आवडीने नाम
उपाय राम नाम जाते मुखी राम नाम राम नाम राम नाम जाते मुखी तो नर तीन लोकी राम नाम जाते मुखी राम नाम राम नाम राम नाम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम 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 ओ श्री राम जय राम जय जय राम 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 ओ श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम श्री राम जय जरा जोरात स्वर देते तबला लावतात ना तिकडे लक्ष द्यायचं नाही हाच राहू दे मध्यमाचा असला तरी हाच राहू देत भजन आहे छोटस हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो रामदासा दयाळा दिना कारणे देयाता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी होऊ देऊ परद्रव्य देखो नियातृण भावू असे दृढ चित्ती मध्ये त्वा वसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको काम हा क्रोध चांडाळ पापी नको मोह तैसा मन क्रूर रूपी मना कल्पने पासून सोडवावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे सदा सर्वदा शांती विरक्ती राहे हरी कीर्तनी चित्त माझे वसोरे अखंडित
अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना. श्रीहस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी. मनी लोचनी रामरूपा पाहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. असे आवडी अंतरी दर्शनाची, परी भाग्यहीना मला भेटी कैची. करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. खरा दासबोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा. म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर मठामध्ये शिवथरघळीमध्ये समर्थ रामदास स्वामी कल्याणाला दासबोध सांगतायत. कल्याण तो उतरवून घेतोय. समर्थ म्हणाले, जीवनातली दृष्टी जी असते ती जेवढी विकसित होत जाते तेवढी अपेक्षा सुद्धा विकसित होत जाते. अगदी देहाच्या पातळीवरच्या गरजा भागल्यानंतर मला जर तृप्ती येत असेल तर मी तेवढाच आहे. मनबुद्धी या ठिकाणच्या गरजा भागल्यानंतर मला पुरे असं वाटत असेल, तृप्ती येत असेल तर मी तेवढ्याच पातळीवर जगणार आहे. पण नाही, मला ब्रह्मावलोक ईषणता म्हणजे विश्व निर्माण ज्याच्यातून झालं त्या तत्वाची आणि माझी स्पष्ट ओळख व्हावी अशी जर मला इच्छा निर्माण झाली तर सरळ आहे, मी त्या योग्यतेचा आहे. मला काय हवंय त्याच्यावरती योग्यता कळते. म्हणजे गमतीनं मी म्हणतो, लायकीप्रमाणे लायकिंग असतं. आणि यासाठी ती लायकी वाढवावी. उगाच बावळटपणा करू नये. समर्थांनी सांगितले, भोळा भाव सिद्धी जाव हा उधाराचा उपाव. आम्ही काय, आम्हाला काही येत नाही, पण लगेचच्या लगेच आपल्याला संतांचे अभंग मिळतात. आहे ना तो तिलंग. आम्हा न कळे ज्ञान बोला, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप, योग याग तप, योग याग तप, अष्टांग साधन, योग याग तप, अष्टांग साधन, योग याग तप, अष्टांग साधन. न कळेची दान, न कळेची दान, न कळेची दान, व्रत तप, न कळेची दान, व्रत तप, व्रत तप, व्रत तप. आम्हा न कळे ज्ञान,
निगमाचा भेद आगमाची आढी, निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, भोळा भाव देवा, भोळा भाव देवा, चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. गाईन केशवा, गाईन केशवा नाम तुझे, गाईन केशवा नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, न कळे ज्ञान, न कळे ज्ञान. हे म्हणणाऱ्यांना आणि हे वाजवणाऱ्यांना किती कळतंय सांगा. आम्हाला काही कळत नाही हे सांगायला किती कळणं वापरलं. खूप वेळा अभंगाचा अर्थ नीट कळत नाही आपल्याला. मग असे खूप छान पद झालं सुरुवातीलाच. भेदा भेद भ्रम विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम. अभंग नीट ऐकलात का? भेद अमंगळ आहे का अभेद अमंगळ आहे? हो, दोन्ही अमंगळ आहे. आपण फक्त भेद अमंगळ म्हणून तो अर्थ घेतो, अभेद पण अमंगळच आहे. हा विचार करून ठेवायला पाहिजे. अहो सोखा मेळा म्हणतात मला काही कळत नाही. बरं, ज्याला काही कळत नाही त्याला आपला वाटतो आधार म्हणून कुबडी म्हणून वापरूया अभंग. सोखा मेळा नाही म्हणणं कसं आहे माहिती का? आईन्स्टाईननी रिलेटिव्हिटीतलं मला काही कळत नाही म्हटल्यासारखं आहे, किंवा भरतजींनी मला तबल्यातलं अजून काही कळत नाही म्हटल्यासारखं आहे. मग तेच एवढं झाल्यानंतर त्यांना हे म्हणण्याचा अधिकार आहे. मी म्हणलं मला काही कळत नाही, ते म्हणले काय सांगायचं कारणच नाहीये. जेवढे तुम्ही ज्ञानी होत जाता तेवढं अज्ञानाचं भान होत जातं. म्हणून खूप सिरियसली घ्यायला पाहिजे. आपण खूप कॅज्युअली घेतो संतांची वचन. बघा भेदाभेद प्रमा अमंगळ आहे की नाही, जेवूया एका ताटात. अरे अभेद पण अमंगळच आहे मेल्या. अभंग समजून घे. भेद जसा अमंगल आहे ना तसा अभेद पण अमंगलच आहे. म्हणून भेद आणि अभेदातला भेद संत सांगतात. समर्थ सांगतात नुसता या वाक्यरचनेचा वापर करून भोळा भाव सिद्धी जाव, हा तो उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेके जाणावा. सगळं यावं आणि पुन्हा म्हणावं मला काही येत नाही. यात जी काही दिमागदारपणा आहे ना, यात जो दिमाग आहे तो काही न येणारच नाही येत मला. अरे नाही येत याचं भांडवल करतोयस तू. म्हणून समर्थ सांगतात प्राणी भावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा सहजचे होय. आणि म्हणून समर्थ पुढच्या मुद्द्याकडे जातात. याकरता आपण हा विचार केला पाहिजे पुन्हा पुन्हा जन्म मरण म्हणजे काय. इथे 7वा समास समाप्त होतो आणि 8वा पुनर्जन्म सांगणारा सिद्धांत सांगणारा समास समर्थ सांगतात. प्रश्न असा आहे, जो ज्ञानी आहे, जो साक्षात्कारी आहे, ज्याला या देहामध्ये असताना असं कळलं
की मी हे नाही आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे. म्हणून यातलं मी काही नाही हे ज्याला कळलं आणि जो जे आहे तिथपर्यंत जाऊन स्थिर झाला तो सुटला. त्याला पुन्हा जन्म मरण नाही. म्हणजे अगतिकतेनं नाही, परमेश्वराची व्यवस्था म्हणून येईल. पण तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. तुझ्या ड्युटी करता जाईन मी, पण मला आता कळले की तू मी अभेद आहे. तेव्हा तू आणि मी दोन नाही हे मला कळलंय, पण तुझ्या कामाकरता मी जाईन. मला जायचं नाहीये, मला काही इच्छा नाहीये. बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. असं ज्ञानाची अवस्था आहे. अज्ञानी जन्माला येतो म्हणजे नेमकं कोण जन्माला येतं असा प्रश्न विचारलाय कल्याणाने. ओवी आहे का? ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतःकाळी. सर्वसामान्याचा पुन्हा जन्म येतो. आपण पुनर्जन्म मानणारे लोक आहोत. हिंदू लोक काही गोष्टी मानतात, लक्षात घ्याल. आपण मान्यता दे. हिंदू कोणाला म्हणायचं? हिंदू हा शब्द आता अलीकडचा आहे. म्हणजे वेद प्रणित, शास्त्र प्रणित असा धर्म मानणारे आपण लोक आहोत. आणि सगळ्यात जगामध्ये सहिष्णू म्हणून आपण नावाजलेलो आहोत बरं का. सगळ्या जगात अहिंसा बुद्धांनी सांगितली ती आपलाच मुद्दा आहे. पण आपण काही गोष्टी मानतो. आपण वेद मानतो म्हणून आपल्या धर्माला काय म्हणतात? वेद प्रणित. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म असं आपलं जय जयकार आहे. वेद मानतो. दुसरी गोष्ट आपण सोल म्हणजे आत्मा मानतो. तिसरी गोष्ट आपण कर्मविपाक मानतो. म्हणजे केलेलं कर्म कधीही वाया जात नाही, ते केव्हा तरी भोगून संपवावंच लागतं. प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षयः हे असं आपण मानतो. बोलताना बोलतो ना आपण, आता त्याला भोगावं लागेल. नकळत आपण हा सिद्धांत बोलत असतो. भोगेल आता तो, किंवा भोगतोय पूर्वीची कर्म, असं खूप वेळा आपलं. म्हणजे आपण काय मानतो? कर्मविपाक मानतो. आपण पूर्वजन्म मानतो म्हणून पुनर्जन्म मानतो. हे काही म्हणून आपण हिंदू आहोत. आणि जगातल्या अनेक प्रसंगांना, अनेक भोगांना तुम्ही पूर्वजन्म आणि पुनर्जन्म मानला नाही तर उत्तरच नाहीत. संगती लावणार कशी? इतका चांगला आहे तरी त्याच्या जीवनात असं का? म्हणजे त्यानं पूर्वी काहीतरी केलेलं आहे ते भोगतोय असं आपण संगती लावून घेतल्याशिवाय त्या प्रश्नाचं उत्तरच मिळणार नाही ना. राम झरोके बैठकर. कबीर काय म्हणाले? राम झरोके बैठकर सबका मुजराले जाकी जैसी चाकरी वाको वैसा दे. बसलाय तो तिथे, महाछत्री आहे. आपल्याला वाटतं ज्यांना नाही बघितलं आहोत, या सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना हा, त्याचे कुठं कुठं लावलेले आहेत. आधी पहिला आपल्या बुद्धीत लावलेला आहे. सर्वधी साक्षीभूतम. म्हणजे आपल्या बुद्धीत जे आलं ना ते आधी त्याला दिसतं आणि त्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं. आणि गंमत म्हणजे त्याची कृपा नसेल तर आपल्याला हे दिसत नाही की त्याला कळलंय. आपल्याला हे कळत नाही की त्याला कळलंय, आणि आपल्याला कळलं नाहीये त्याला कळलंय हे त्याला कळलेलं असतं. सगळीकडे कॅमेरे लावले तो, लपूच शकत नाही काही. म्हणून एकही कर्म वाया जात नाही. कॅज्युअली केलेलं सुद्धा, सहज. एक शिक्षिका बाहेरनं ऑफिसमधनं वर्गातनं घरी आली, दमली होती. खूप शिक्षकांना खूप काम असतं. ते निवडणुकीच्याच हे लागतात, अमकं दमकं व्याप फार असतो. आता जनगणना जर सुरू झाली तर फरफट विचारू नका यांची, फार व्याप होतो. पण ते तपासा, अमकं करा तमकं करा, शाळेतले क्लासेस घ्यायलाच लागतात. अशी शिक्षिका घरी आली, संध्याकाळी 6 वाजलेली, थकली होती. नवरा गावाला गेला होता. तिला असं वाटलं मला अगदी आयतं काहीतरी मिळावं. म्हणजे पोहे सुद्धा कालवायला नको. जुना काळ आहे, ते मागवता येत नव्हतं तो काळ. तिला असं वाटलं की मला पोहे सुद्धा कालवायचे, म्हणजे त्यातही पाणी घाला आणि ते असं असं करा, फोडणी द्या. नाही, नुसतं करावं आणि पटकन तोंडात घास. चावायची सुद्धा श्रम नाहीत करायचे मला. आता पटकन गिळता यावं असं काहीतरी मनात येतं की नाही. आता काही नको, बूट सुद्धा नको काढायला, झोपूया.
क्वचित तर खूप थकल्यावर होतं बघा असं. म्हणजे तो संकल्प होतो. ती स्त्री पुढच्या जन्मी झाली पाल. हे सगळे मी गोष्टी सांगतो याच्यातल्या, मी सोपं करून सांगतोय फक्त, रेफरन्सेस न देता. ती स्त्री पुढच्या जन्मी झाली पाल. पालीला कुठे बाजारात जायची गरज आहे का? चावण्याची गरज आहे का? नाही, मोठ्यांच्या फोटोच्या बाहेर यायचं ट्यूब बीब लावली तिथे जायचं बडक. असे किडे खाणं हे माणसाच्या देहात कळतंय, पालीला नाही कळत आहे. म्हणून माणूस आहे तोपर्यंत उद्धार करून घ्या म्हणले. छोटासा सुद्धा संकल्प म्हणजे कर्म नंतरचा आहे. देहानी कर्मविर्म नंतर मनाने केलेलं कर्मही वाया जात नाही. म्हणून चुकीचं मनात येऊच देऊ नये. आणि कदाचित आलंच एक येतं काही वेळा मनात. मोदीजींचा सगळा तो रुबाब पाहिला की वाटतं आपणही कधीतरी असं असावं वाटतं की नाही. देवाला देशाची काळजी आहे ना, आपल्याला कशाला करेल तो. म्हणून येतं असं म्हणा. त्याचा उपाय सांगतो आता मी इथे. प्रतिपाद्य मुद्दा तो नाहीये, पण तुकोबांचा अभंग आहे. मनात आल्याबरोबर तो विचार उचलायचा आणि परमेश्वराच्या गोल्डन फर्नेस मध्ये फेकून द्यायचा. हे प्राणी हिलिंग मधलं आहे बरं, माझा तो कोर्स झालाय. हे नवीन सांगतोय, जुनं तुकोबांनी सांगितलंय. देवा, माझ्या मनात असं आलं, हे घे आणि तुझ्या चरणी मी वाहतो. याचं काय करायचं तू बघ. योग्य का अयोग्य हे सुद्धा मी ठरवत नाही. जे जे काही माझी होईल वासना, 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 वासना माझी होईल वासना, जे जे काही माझी होईल वासना, जे जे काही माझी होईल वासना. ते नारायणा भावे तुम्ही, ते नारायणा भावे तुम्ही, ते नारायणा भावे तुम्ही. जे जे काही माझी होईल वासना, जे जे काही माझी होईल वासना, जे जे काही माझी होईल वासना. कल्याण प्रश्न विचारतात महाराज. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचं नेमकं काय जन्म? शरीर तर इथेच पडतं. त्यानं धारण केलेलं जे शरीर आहे ते इथेच पडलं. मग तो जन्माला येतं म्हणजे काय येतं त्याचं? एक मुद्दा. दुसरा, बद्ध प्राणी मरो न गेले, तेथे काहीच नाही उरले. जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. मला बटाटे वडे खायचे, मरताना आठवतं का हे काही? अहो काही करून जगवा असं आठवतं ना. मरायचं नसेल तर, किंवा तो देह विषय सेवन करायला कुचकामी झाला असेल तर माणसं कंटाळलेली असतात म्हणून मरतात. म्हणजे ते कारण होतं मरणाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे प्रारब्ध संपलं की माणूस मरतो. जेवढे भोग भोगायला आणलेले ते भोग संपले म्हणून डाटा संपला. एक माणूस कोम्यात गेला, परत आला बाहेर. त्यानं विचारलं, डॉक्टर काय झालं होतं? मला नेट गेलं होतं तुझं म्हणले. सोप्या भाषेत. चारवाकचा हाच मुद्दा आहे. चारवाक नावाचा महाभारत कालामध्ये गोड बोलणारा चारुवाक, चारू म्हणजे गोड आणि वाक म्हणजे बोलणं, गोड बोलणारा होऊन गेला. त्याचा श्लोक आहे, सिद्धांत आहे बरं त्यांना सांगितलेला. आणि या मताचेच खूप आहेत लोक. मी नेहमी सांगतो चारवाकचा एकही आश्रम नाहीये, पण जगात फॉलोअर्स त्याचे सगळ्यात जास्त आहेत. काय म्हणतो तो? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. काय छान आहे.
यावत जीवेत सुखम जीवेत हो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आनंद आहे. बंबई से आया मेरा दोस्त को का म्हणतो तो? त्याचं म्हणणं असं आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढा म्हणले, तूप प्या. आमचे स्वामी वरदानंद भारती सांगायचे जुना चारवाक काय म्हणून तो ऋण काढून तूप प्या सांगतो. आता म्हणाले असता तर चारवाक काय म्हणला असता, चोरीं कृत्वा सुराम पिबेत असं म्हणलं असता म्हणे तो. आणि तो काय सांगतो, भस्मीभूतस्य देहस्य. एकदा याचं भस्म झालं म्हणजे माती झाली. पुरून काय जाळून काय मातीच आहे हो. याची उरलं तरी माती, जाळलं तरी मातीच आहे, म्हणजे भस्मच आहे. पुनरागमनं कुठं, पुन्हा कुठं येणार आहे हा देह, असा चारवाकचा सिद्धांत आहे. समर्थ सांगतात अगदी बरोबर आहे. हा परत येतच नाही, पण याच्या आत जो होता ना तो परत येतो. उदाहरण देतो मी अलीकडचं. तुमचं मोबाईलचं बिल पोस्टपेड आहे तो समजा, आणि 10,000 रुपये बिल आलं. तुम्ही त्या कंपनीला फसवायचं ठरवलं म्हणून मोबाईलमधनं ते कार्ड काढलं. तो मोबाईल गुपचूप डेड अशा अवस्थेत टाकून दिला, जसा ह्याला टाकून देतात. आणि ते कार्ड नवीन मोबाईलमध्ये आता कळणारच नाही कंपनीला, कारण मोबाईल बदललाय मी. असं पॉसिबल आहे का? बिल मोबाईलचं नसतं, बिल नंबरचं असतं. आपण काय नंबरचे आहोत हे कंपनीला माहिती असतं. या कंपनीला माहिती असतं तर त्याला माहिती नाही काय? म्हणून देह बदलला जातो सांगतात ते. तोच देह पुन्हा मिळत नाही. देह नवीन, पण टेरिफ मात्र जुन्या मोबाईल मध्ये वापरलं होतं ना तुम्ही, अमुक अमुक द्या 10,000 रुपये. तर कार्ड ब्लॉक करण्यात येईल, असतं की नाही? एक्झॅक्टली. लगेच यांनी प्रश्न विचारला, जर कोणी सिद्धीनं एखादा मेलेला मनुष्य उठवला कारण उठवलेत लोक. ज्ञानोबानी नाही का त्या सच्चिदानंद पंतांना उठवलं. शके 1272 तैक जैक टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. ज्ञानेश्वरी त्यांनी लिहून काढली. तसे इकडे कल्याण स्वामी तसे सच्चिदानंद पंत आहेत नेवाशाचे. मग तो मरताना ज्या वासना त्या परत त्याच देहात आल्या का? किंवा काही लोक यमलोकाहून परत आणलेले आहेत आपल्या लोकांनी. कृष्णाने आपल्या गुरुजींचा सांदीपनींचा मुलगा परत आणलेला आहे. तो मरून सुद्धा खूप वर्ष झाली होती. किंवा अलीकडचं उदाहरण चांगदेव महाराज. चांगदेवांचं वर्णन आहे की चांगदेव ध्यानाला बसायचे. स्वतः तर त्यांनी 14 वेळा 100 वर्षांनी प्रत्येक वेळेला एकदा असं 14 वेळेला मृत्यूला फसवलं होतं. म्हणजे यमराजाला. यम जेव्हा प्राण न्यायला येतो त्यावेळेला तुम्ही ब्रह्मरंध्रात म्हणजे इथं जर प्राण नेऊन ठेवले तर ते नेण्याची परवानगी त्या यमाला पण नाहीये. आणि ते बरोबर तेच करायचे. सगळे प्राण तिथे नेऊन ठेवायचे आणि ध्यानस्थ बसायचे. यमाला वेळ संपली की जायला लागायचं. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. आणि असं 14 वेळा फसवलं त्यांनी. स्वतः फसवलं सोडून द्या. तो ध्यानाला बस, मग नंतर ते त्यांना ते सहज झालं. एकदा एखादी गोष्ट सहज झाली ना, मेलेल्या माणसाला पण उठवायचं, मेलेल्या गाईला उठवायचं, मेलेल्या बकरीला उठवायचं, मेलेल्या शेळीला उठवायचं, मेलेल्या सगळ्यांना उठवायचं. आणि गावात जायचे, लोक प्रचार करायचे, कोणाची माणसं मेली तर यांच्या अंगणात आणून टाका आमच्या मठाच्या. आणि भराभरा ते लोक असे प्रेताचे खच पडलेले असायचे. आणि हे महिनाभर 2 महिने किंवा 8 दिवस असे ध्यानाला बसायचे. आणि ध्यानात उठले की सगळ्या त्या प्रेतांकडे बघायचे. ती प्रेत अशी अशी व्हायची चालायला लागायची. काय चांगदेव असतील ना. गाई आणून टाकायचे. आता 700 वर्षातली गोष्ट सांगतो मी. बैल आणून टाकायचे, माणसं आणून टाकायचे. प्रेत पडली, त्यांना मुंग्या लागल्यात. आणि हे नुसते असं बघितलं की ती शेळी अशी 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 उठायची किंवा तो माणूस उठायचा. नमस्कार काय हो त्यांचे शिष्य, फॉलोअर्स किती, खूप फॉलोअर्स, खूप शिष्य. एकदा आपेगाव वगैरे हा भाग जो आहे ना, इथून ही 4 भावंड चालली होती. फाटकं परकर पोलकर असणारी ती छोटीशी चिमुरडी मुक्ताई 5 वर्षाची, ती पुढे गेली. काय चाललंय? लोक असे बांधावर बसले होते. तो हे बघायला बसले होते. काय हॉस्पिटल मधनं गेलेला मनुष्य परत येईल की नाही शंका असते. हा मेलेला मनुष्य परत, कारण इथे यमलोकाहून आणि ती माघारे प्राणी असा ओवी आहे.
मग तेव्हा वासना काय होतात त्यांच्या? तेव्हा जन्माला कोण येतं असा प्रश्न आहे. एकदा चालले होते, तर ती म्हणली काय चाललंय? त्या बांधावर बसलेल्या लोकांनी कार्टी नाही, कार्टी गप्पा बस, केवढा मोठा योगी बसलाय, तो मेलेले सगळे जन्माला घालतो, पुन्हा हे करतो, जिवंत करतो, माहितीये का तुला? फरक बाजूला, एवढ्या छोट्या पोरांनी मध्ये येऊ नये. ती म्हटली मग त्याला ध्यानाची काय गरज आहे, मी उभी जागा करू शकते. आणि तिथे आली प्रत्येकाच्या पेकाटात एक लाद घातली, गाय सोडून काहीला स्पर्श केला, बाकीच्यांच्या पेकाटात सगळे उठले घरी गेले. चांगदेवांचे सगळ्या अर्थाने डोळे उघडले आणि मग शरण आले ज्ञानोबांना की त्याच्याकरता ध्यानाची पण गरज नाहीये. काय असतील या सिद्धी, विचार करून ठेवला पाहिजे आपल्याला. आपण एवढे या घट्ट देहाला धरून बसलोय की म्हणून तसं बांधल्यानंतर एखाद्या कुत्र्याला, एखाद्या शेळीला त्याच्यापेक्षा लांब जाता येत नाही, तसं आपल्याला देहबुद्धीने आणि आपल्या स्वार्थाने बांधून ठेवलंय. आपल्याला सोडलं तर आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजर, आपण असं करू शकतो. त्यांनी ते केलेलं आहे. प्रश्न वेगळाच आहे इथे. आता मरताना ज्या वासना होतात त्याच घेऊन परत आला का काय? काय नेमकं जन्माला आलं असा प्रश्न विचारला आणि आता समर्थ उत्तर द्यायला प्रवृत्त झाले. मरताना जीव नावाचा जो कोण आहे या देहाच्या आतमध्ये, तो जीव निघून जातो. जीव म्हणजे काय? परवा बोललो होतो, पुन्हा आवृत्ती. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, आणि बुद्धीमध्ये पडलेलं परमात्म्याचं प्रतिबिंब. या फॉर्म्युलाला, या समीकरणाला जीव असे म्हणतात. स्थूल देह इथेच पडतो, हा मोबाईल इथेच पडला, सिम कार्ड काढून घेतलंय फक्त, सॉफ्टवेअर आहे लक्षात घ्याल. हे आत्ता 17 गोष्टी सांगितल्या. आणि त्या बुद्धीमध्ये तळमळ काय आहे? तळमळ ही आहे की मला अमुक अमुक करता जन्माला. हजारो वासना आहेत, एक फक्त काही बटाटे वड्याची वासना नव्हे. मग त्यात कोथिंबीर असावी, लसूण असा नको ह्याच्याही वासना आहेत. मग ती कोथिंबीर बारीक असावी ही वासना आहे. असं एकाच मुद्द्याबद्दल 100,000 वासना असतात. नुसती स्त्रीची वासना नाही, ती या उंचीची असावी, ती अमक्या जात काही पण असू शकतं, किंवा आपला देह असा असावा, किंवा मला देवकार्य करायचं ही पण वासना, मला राष्ट्रकार्य करायची ही वासना. वासना म्हणजे टिकून राहिलेली इच्छा. वस वसती धातू आहे. टिकून राहिलेली इच्छा जी आहे ना चित्तरूपी भांड्यात, तसं भांड्यातली फुलं आपण काढली आणि देवाला वाहिली मोगऱ्याची, तरी थोडा वेळ मोगऱ्याचा वास त्या टोपलीला, भांड्याला येत राहतो. ते जसं आहे एक्झॅक्टली तेच त्या चित्तरूपी भांड्यातलं स्वरूप आहे. इच्छा पूर्ण झाली तर इच्छा पूर्ण झाल्याचा संस्कार होतो. इच्छा तृप्तीचा संस्कार चित्तामध्ये टिकून राहतो, आणि पूर्ण नाही झाली तर इच्छा अतृप्तीचा संस्कार टिकून राहतो. आणि ते भांड घेऊन आपण पुन्हा परमेश्वराच्या व्यवस्थेकडे जातो, सिस्टीमकडे जातो आणि सांगतो मला अजून एकदा देह पाहिजे. कशाला? पुण्यात उपीट खायचंय मला, काहीतरी. म्हणजे मी थोडं कंटाळून म्हणून मी विनोद करतो. समर्थ सांगतात, आणि ती जी वासना आहे ती वायुरूप असते. पंचमहाभूतातलं वासनेकरता आपण कुठलं हार्डवेअर वापरतो? तर वायू. आणि त्याद्वारे आपण परमेश्वराच्या सिस्टीम, आपलं पुण्य असेल तर मिळेल. बरं, जसं मला अमकी अमकी गाडी घ्यायची, बुगाटी घ्यायची आहे, किंवा मर्सिडीज बेन्झ घ्यायची आहे, किंवा बोलेरो कायची घ्यायची, एवढे पैसे आहेत का तुमच्याकडं? नुसती नावं माहिती असून उपयोग नाहीये. मारुती 800 मिळेल ना, तेवढे नाही आहेत 2, 4, 5 लाख रुपये, आणि घ्यायला बुगाटी घ्यायला चालला. त्याचा एक टायर तरी घ्यायची ताकद आहे का? तसं मग तो जो परवडणारा देह आहे ना, तो आपल्याला मिळतो. कुठलाही मिळू शकतो. आणि त्या देहाच्या आतमध्ये पुन्हा त्या नवीन मोबाईल मध्ये ते सिम कार्ड घातलं, आणि आता त्या डोळ्यातून लुक 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 चक्षु इंद्रिय पाहायला लागलं. कानामध्ये जाऊन कर्ण नावाच्या गोलकामध्ये, परवा पाहिला होता विषय हा, आतमधून ते कर्ण नावाचं इंद्रिय, श्रवण नावाचं इंद्रिय कर्ण नावाच्या गोलकात जाऊन बाहेरचं ऐकायला लागलं. काही वेळा गंमत म्हणून सांगतो, काही वेळा माणसं अवयव दान करतात. मी कशाच्या विरुद्ध नाही, कशाच्या बाजूने नाही, सिद्धांत सांगतो.
एक आंधळ नीट न दिसणारी मुलगी आमच्या एका ज्योतिषांकडे आली होती. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या, बरं माझ्याशी वाद घालायला येऊ नका. मी कशाच्या विरुद्ध नाही आणि कशाच्या बाजूने नाही, इथं आहे ते सांगतोय. एका ज्योतिषांकडे ह्या मुलीला दिसत नाही, 5-6 वर्षाची. काय सांगितलं ज्योतिषांनी पत्रिका बघून? हिनं गेल्या जन्मी नेत्रदान केलंय, तो मनुष्य अजून जिवंत आहे, तो मेल्याशिवाय हिचे डोळे चांगले होणार नाहीत म्हणून सांगितलं. करा तुम्ही ते, नाही असं नाही. दान, देहदान केलेलं आहे पूर्वी आपल्या. कुणी आत्मसाक्षात्कार झाला त्याने देहदान करायचंय म्हणाले. असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तपशील आहे हा, तुला सिद्धांताचा विचार नाहीच आहे. म्हटलं तर नाही, नसतील डोळे तरी चालतील, मी दान केली, एवढा मोठा विचार सुद्धा करा, काय प्रॉब्लेम नाही, अवश्य करा. इतका उदार असेल ना आपला चित्तवृत्ती आपली, नो प्रॉब्लेम. आणि मग नवीन देह मिळतो आपल्याला. त्यात सुद्धा माणसाचा मिळतो असं नाही, जो कुठला उपलब्ध असेल. आणि माझ्याजवळ जेवढे पैसे असतील, पैसे म्हणजे पुण्य. आपल्या पृथ्वीवर जसं करन्सी चेंज होते, भारतामध्ये रुपया चालतो, US मध्ये US डॉलर चालतो, कुठे दिराम चालतं, कुठे पाऊंड चालतं, कुठे यान चालतं, तसं सप्तलोकात्मक किंवा 14 लोकात्मक विश्वामध्ये पाप आणि पुण्य नावाचीच करन्सी चालते. पाप आणि पुण्य म्हणजे वाईट कर्माचं श्रेय म्हणजे पाप, आणि चांगल्या कर्माचं श्रेय म्हणजे पुण्य. अगदी सोपं. आणि त्याप्रमाणे आपल्याला तो देह मिळतो. असं उत्तर त्यांनी दिलं. ऐसा वायोचा विकार येवंच कळेना विस्तार, सकळ काही चराचर वायोमुळे, मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. देवतांची शरीर सुद्धा कशा रूपानं आहेत? तर वायू रूपानं आहेत. भूतांची शरीर कुठल्या रूपानं आहेत? वायू रूपानं आहेत. आपली सुद्धा सूक्ष्म शरीर कुठल्या रूपानं आहेत? वायू रूपानं आहेत. आणि ते सूक्ष्म शरीर स्थूलात शिरतं, आणि मग आपल्याला स्थूल शरीर वर्क होताना इकडे तिकडे, अहो ते सांगतात रागाचा सुद्धा उद्गार होतो, तो वायूमुळे होतो. एखादा जो राग आहे ना, वायोकरिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे, हा चमत्कार रागोद्धारी. दीपक नावाचा राग गायला त्या तानसेनानी की पटापट पटापट दीप लागायचे ना, असं म्हणतात. किंवा त्याने मेघ मल्हार म्हटलं की आपण ऐकतो ना ते. हा कशामुळं इकडून तिकडं कशामुळं जातो हा स्वर? तर तो वायूमुळं जातो. आपल्याला सुगंध कशामुळे येतो? छान उदबत्ती लावली तिकडे, एकदमच कळतं कशी, किंवा एकदमच घाण वास येतो. कशामुळं? वायूमुळं. वारा हे सगळ्याचं मर्म सांगितलंय, वायू. आणि म्हणून ज्याला या सगळ्यावर कंट्रोल मिळवायचं त्याने प्राणायाम करा हे सांगतात. अर्धासाची कथा मूळ पदावर. याचा विचार केलाय पतंजलीने. मन आणि वायू, मन आणि प्राण यांचं इंटरकनेक्शन आहे. आपल्या मनामध्ये विकार वाढले की आपला श्वासोश्वास वाढतो की नाही? बोला. राग आला आपल्याला, बघून घेतो, कशाला झालं? ते नकळत मनाचा प्रभाव वायूवर करतं. आतल्या आतच चाललंय. किंवा काम विकार वाढला तरी श्वासोश्वास वाढतो, क्रोध विकार वाढला, लोभ वाढला, लागेल का लॉटरी मला? अहो कुंभमेळ्यात नंबर लागेल का? टेन्शन येईल की नाही? चांगल्याचा विचार करा. टेन्शन आलं, व्याकुळता हा प्राणांचा गुणधर्म आहे. तो मनाच्या जवळ आलं की तो आपला व्याकुळता गुणधर्म त्या मनात टाकतो, मन व्याकुळ होतं. म्हणून मुद्रा सांगितल्यात आपल्याकडे. शांत नावाची एक मुद्रा आहे. वायूवर, आपल्या शरीराच्या आत वायूवर परिणाम करणारी मुद्रा आहे शांत मुद्रा. म्हणजे ही घास घ्यायची मुद्रा, फक्त मध्ये घास नको. असं एक करून बघा. मी अनेकदा सांगितलंय ही गोष्ट, कुठेतरी मी शिकलोय आणि आपल्या समोर बोलतोय. असे बसा आणि दीर्घ श्वसन करा. काही वेळा, खूप वेळा असं असतं की आपण व्याकुळ होतो. उपयोगाचं बोललं पाहिजे ना. खूप वेळा असं असतं की बस असते, आपण गोव्याहून बेंगलोरला, काय गोव्याहून इकडे मुंबईला चाललेलो असतो, आणि त्या मोठ्या मोठ्या बसेस असतात ना, काही वेळा पाणी बिणी जास्त पिण्यात आलं की वरती कधी 2, 4, 5 तासांनी थांबणार, तोपर्यंत आपल्याला धीर धरवत नाही. आपण ड्रायव्हरला सांगतो जरा थांबव रे. त्याला सांगितल्याबरोबर तो जो राग काढायला सुरुवात करतो. काही वेळा थांबवतात ते लोक, नाही असं नाही.
म्हातारा मनुष्य होतं ना व्याकुळता, कुठल्याही कारणाने व्याकुळता होते. बरोबर नाही का? 8 तारखेला इतका व्याकुळ झालो तुम्ही, 12-1 वाजेपर्यंत दुपारी. दिल्लीचा निकाल होता. जणू काही मीच कुठेतरी उभा आहे असं. किंवा सचिनचे शेवटचं शतक चाललंय, काय 100ावं, शेवटचा याचा अर्थ 100ावं, आणि 95 रन झाल्यात. त्याच्यापेक्षा आपणच असं होतं की नाही? कुठल्याही दृष्टीने आपण व्याकुळ होतो. व्याकुळता हा प्राणांचा गुणधर्म आहे. काय करा सांगतात ते? शांत मुद्रा करा. ही मुद्रा शांत मुद्रा आहे. आणि दीर्घ श्वसन करा. शांतपणानं श्वास घ्या. जमेल तेवढा कुंभक करा, अंतःकुंभक, आणि दीर्घ स्वरूपामध्ये रेचक करा. परत बहिक कुंभक करा. जर याची ताकद आपण वाढवली तर आपण किती वेळ कुंभक करू शकतो. मध्यंतरी मी देवगडला गेलो होतो कीर्तनाला. तिथे वासुदेवराव रानडे म्हणून एक होऊन गेले. त्यांना मी भेटलो नाहीये, पण त्यांच्या मुलाला भेटलो. त्यांच्या मुली वगैरे वयस्कर आहेत ते लोक. आपल्याला विश्वासच बसणार नाही त्यांच्याबद्दल. मी असं ऐकलं, ते देवगडात जो प्राणायाम करायचे, म्हणजे तुम्हाला ऐकायला आवडेल, देवगडात जो श्वास रोखून ठेवायचा तो कोल्हापूरला आल्यावर सोडायचे. डॉक्टर केळकर नावाचे त्यांच्याबरोबर होते. त्यांनी बघितलं. वासुदेवराव एकदा गगन बावडा बस होती म्हणले, आणि इथे आल्यावर ही आपली ताकद आहे, हे करू शकतो आपण, लगेच उद्या करू नका. हे गुरुकडे जाऊन करायचंय. हा योगाची प्रक्रिया आहे. हेच भक्ती मार्गानं शरीराच्या आतल्या प्राणांना कंट्रोल करा, त्याद्वारे मन कंट्रोल करा. ही योग प्रक्रिया आहे. मनाला कंट्रोल करून प्राणांना कंट्रोल करा, ही भक्ती प्रक्रिया आहे. आणि मन बुद्धीमध्ये सम्मिलित करून बुद्धीच्या साह्यानं तुम्ही प्राण कंट्रोल करा, ही ज्ञान प्रक्रिया आहे. कुठली प्रक्रिया करायची तुम्ही बघा, पण कुठली तरी करा. आपल्यावर कोणीतरी काही प्रक्रिया करेपर्यंत शेवटी असो. समर्थ सांगतात, वायो फुंकिता भुली पडली, वायो फुंकिता खांडे करपती, वायो करिता चालती नाना मंत्रे. वायूचं महात्म्य सांगणारे इथे. मंत्रे देव प्रकटती, मंत्रे भूते अखरिकिती. मंत्र म्हणजे काय? वायूचा विविध स्पंदन म्हणजे मंत्र आहेत. वायूची विविध फ्रिक्वेन्सी म्हणजे मंत्र आहेत. हो, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य चोदयात. सगळा मंत्र म्हणू नये असं म्हणतात, म्हणून असं म्हटलं. म्हणजे काय झालं? मंत्राच्या साह्यानं मी त्या परमेश्वराच्या सुपर जम्बो कॉम्प्युटरला त्या पंचमहाभूतातल्या वायूंना कमांड दिली, म्हणजे मंत्र आहे. म्हणून समर्थ सांगतात, सगळंच्या सगळं आहे ते मंत्रांचं आहे. या वायूचं सामर्थ्य आहे. म्हणून तिकडे कॉन्सन्ट्रेशन करा, हे सांगून समर्थ पुढच्या मुद्द्याला सुरुवात करतात. थोडंसं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाचा आनंद घेऊया. हाच केले सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ, जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. देवी भवानी माँ काली भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ, शांता
पुन्हा जन्माला यायला कारणीभूत जर काय असेल तर आपली वासना, आणि ही वासना कशामध्ये राहते तर वायूमध्ये राहते. वाऱ्याचा हार्डवेअर घेते आणि ही वासना म्हणजे वासना रूपी सॉफ्टवेअर वायूद्वारे ढगात जातो. त्या पाण्यात जातो, इथून बीजात जातो, बीजातून अन्नात जातो, अन्नातून नराच्या पोटात जातो, इथून मादीच्या पोटात जातो, आणि मग प्रत्यक्षामध्ये गर्भधारणा होते, आणि मग ती वायुरूप वासना जन्माला येते. म्हणून आता पॉसिबल काय आपल्याला, या शरीरात असताना वायू कंट्रोल करा. इथे लिहिले नाहीये, हे मी त्याच्यावरचं भाष्य करतोय बरं. म्हणून विचार करावा, दीर्घ श्वसन करायचं एक टेंडन्सी लावून घ्यायची मध्ये मध्ये. ते म्हणू कुठल्या नागपुडीन चालेल. हे माणसं करतात कमी, शंकाच जास्त. हे मी अगदी रॅन्डम सांगतोय बरं. गुरुकडे जाऊनच करायला पाहिजे हे, पण तोपर्यंत काय करणार म्हणले, कुठलं नाम घेऊ, कुठलंही घ्या, आपण सुरू करा. श्रीराम जय राम जय राम घ्या, दिगंबरा, कुठलं तरी नाम सुरू करा. गुरु कधी भेटणार? गुरु भेटल्याशिवाय म्हणले आम्ही आता नाम घेणार नाही. शेवटपर्यंत भेटलेच नाही तो. त्याला म्हणले आता तरी नाम घ्या. आता काय म्हणला, तिकडच चाललोय, कशाला नाम घ्यायला पाहिजे. सुरू करूया ना काहीतरी, कळल्याबरोबर सुरू करूया काहीतरी. आणि ते चुकीचं नको, सॉफ्ट शांतपणानं. अति सर्वत्र वर्जयेत, अति नाही करायचं काही. पण जाता येता बसलोय आता बसमध्ये, काही काम नाहीये. अनुलोम विलोम जो आहे ना, तो कधी केलेला चालतो, जेवण झाल्यावर केलेला सुद्धा चालतो बघा. आणि काय होतं, प्रत्येक पेशीला भरपूर ऑक्सिजन मिळण्याचा परिणाम आहे ना, तात्कालिक शांतीच लाभते. आपण अनुलोम विलोम करून बघा, झोप चांगली येते. हळूहळू निर्वासन व्हायचंय, आणि निर्वासन झाल्यानंतर आपल्याला वायूच्या पलीकडं असणारच आहे आकाश तत्व आहे. त्या आकाश तत्वाचाही जो बाप आहे, आकाश ज्याच्यातून निर्माण झालेला आहे, ते परब्रह्म तत्व आहे ना, तिथपर्यंत आपली विचारांची झेप जाऊ शकते. आणि एकदा तिथे जाऊन स्थित राहायची सवय लागली की आपली समाधी लागू शकते. पहिल्यांदा सेकंदभर लागते, मग अर्धा मिनिट लागू लागते, मग मिनिटभर लागते. आपल्या ताब्यात नाही. जशी झोप जशी लकीली येते, आपोआप येते झोप. बघा, झोप आल्यानंतर काही करून टाळता येत नाही. असं होतं की नाही? परत वचकून असं पाहतात लोक, परत होते की नाही? तसंच होतं. अगदी समाधी, ज्याला समाधीचा अभ्यास करायचा त्यांनी झोपेचा अभ्यास करा. बस, सोपं करून सांगतो मी. झोप लागताना जे होतं ना, तेच समाधी लागताना होतं. फरक फक्त एक आहे, झोप निसर्गाच्या अधीन आहे, समाधी आपल्या अधीन आहे. आणि जागृतीत सुद्धा समाधी लावता येते. डोळे उघडे आहेत, मनुष्य काम करतोय, त्याचीच तरी समाधी लागली आहे. सविकल्प समाधी म्हणतात त्याला. अर्जुनानं गीता ऐकल्यावर पुढचं सगळं युद्ध सविकल्प समाधीत केलंय असं म्हटलंय माऊलींनी. म्हणजे तो खून मारणाऱ्या करतोय, बाण सोडतोय, समोरच्याला संपवतोय, रडतोय, पण हे सगळं करतोय, तरी तो समाधीत आहे. गोपीन सविकल्प समाधीत प्रपंच करतात असं म्हटलंय भागवतानी. मग काही दिवसानंतर मिनिटभर, 2 मिनिट, आणि मग आपला ताबा येतो त्याच्यावर. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण समाधी लावू शकतो. ते परब्रह्मतत्व कसं आहे याच्याबद्दल पुढचा समास येतो. ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्म सारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. ब्रह्म नावाचं तत्व पुन्हा पुन्हा हे येतं बरं. कसं आहे ब्रह्म? ब्रह्म हा शब्द तयार कसा? ब्रह्मती इति ब्रह्मा, व्यापलेलं आहे
यापेक्षा हे महान आहे, यापेक्षा हे मोठं आहे, यापेक्षा हे लहान आहे असं आपण म्हणू शकतो सगळ्याबद्दल, पण ब्रह्मतत्वाबद्दल तसं बोलता येत नाही. पलीकडच्या आकाशगंगेपेक्षा ही आकाशगंगा मोठी आहे. पलीकडची आकाशगंगा एस आहे, 200 बिलियन पडल्यात ना आकाशगंगा. अशा आकाशगंगा आकाशात तरंगत आहेत. हे आकाश ज्याच्यामध्ये आहे ते परब्रह्मतत्व. पुन्हा पुन्हा सांगतो, आकाशाचा वेगळेपणानं अनुभव घेता येतो, ब्रह्मतत्वाचा वेगळेपणानं अनुभव घेता येत नाही. कारण आपल्या शरीराच्या आतलं चैतन्याचं कारणच ब्रह्मतत्व आहे, म्हणून ते नाहीसं करता येत नाही. ब्रह्म खंडेन अखंड, सगळंच्या सगळं खंडित आहे. मी कुठेतरी संपलोय, मी धारण केलेला देह कुठेतरी संपला. इथे बेस व्यासपीठ तयार झालं, हे व्यासपीठ कुठेतरी संपलंय, याच्या खाली बेस तयार झाला आहे, तो बेस कुठेतरी संपलाय, मजला तयार झालाय, मजला कुठेतरी संपलाय, म्हणजे इमारत कुठेतरी संपलंय आणि बाहेरचं ग्राउंड सुरू झालंय, हे ग्राउंड कुठेतरी संपलंय, नदी सुरू झालीय. आपल्याला सगळ्या खंडाची सवय आहे, पण ते तत्व मात्र ब्रह्म खंडेन अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड. मग प्रश्न आहे, तरी हे ब्रह्मांड कैसे सिरकलेमध्ये? एक परदेशातला माणूस म्हणजे पहिल्यांदा बटाटेवाडा खायला आला भारतात, आणि खायला तुकडा तोडला त्यांनी. This is potato. Potato. How it insert in this besan pit? तो आत गेला कसा? शब्द आहे की ब्रह्मतत्व नावाची एकच गोष्ट होती, हे मध्येच कुठनं आलं असा प्रश्न आहे त्याचा. आणि अप्रतिम ओवी आहे, काळजीपूर्वक लक्षात घ्याल. कालचा दृष्टांत, माठ तयार होतानाच आकाश त्यात शिरतं, आणि माठाचा जो काही काठ आहे आणि तो जो जाडी आहे त्याच्यातही आकाशच आहे. व्यापलेला आकाश आहे, न व्यापलेला आकाश आहे. आकाश नावाची गोष्ट दोन्ही मध्ये आहे. इथे आकाश नाहीये असं वाटतंय, पण आहे. कशावरनं? माठ आहे याच्यावरनं. आणि मधला आकाश तर स्पष्ट कळतंय, म्हणजे मधला अवकाश स्पष्ट कळतोय. तसं भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये. पृथ्वी गोल आहे हा गॅलिलिओच्या आधीचा सिद्धांत इथे आलाय. भूगोळ आहे ब्रह्म, असंच भूगोळच शब्द वापरलाय. म्हणजे पृथ्वी गोल आहे हे आमच्या लोकांना किती आधी माहिती होतं, पण गॅलिलिओने ते शोधून काढलं, म्हणून व्हॅटिकन सिटीच्या त्या चर्चचा तो गुन्हेगार ठरवला गेला. का तू बायबलच्या विरुद्ध बोलतोयस? आणि आमचे वैज्ञानिक किती जुने होते बघा. ज्ञानोबांची 700 वर्षापूर्वीची ओवी आहे, न चालता सूर्याचे चालणे. सूर्य उगवला, सूर्य डोक्यावर आला, सूर्य मावळला. ही भाषा आजही वापरतो की नाही आपण? आपण म्हणतो का पृथ्वी आता अगदी सूर्याच्या समोर आली आहे, आता पृथ्वीच्या सूर्यासमोरून मागं गेली आहे, असं काही म्हणतो का? असं आणि म्हटलं तर येड्यात काढतील आपल्याला. रुटीन म्हणून जी भाषा ठरली ती ठरली, पण तरी आपल्याकडे सिद्धांत हा होता. आणि खेडेगावातल्या म्हाताऱ्या आजीला माहित होतं पृथ्वी गोल आहे. वेगळा मुद्दा आहे, पण मी इथे सांगतो कशाला. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. आणि म्हणून सतत हा विचार करावा. 24 तास हा जर विचार करायला लागलो तर एक वेळ अशी येते की आपल्याला त्या परमतत्वाचा किमान बुद्धीच्या पातळीवर तरी बोध होतो. आणि म्हणून दृष्टांत दिला यांनी. समर्थ म्हणाले, आकाशी दीपास लावले. आकाशात दिवा लावला मोठा, मग त्या दिव्याने आकाश बाजूला सरकवलं का? दीपे आकाश परते केले. तसं परब्रह्म जरी असलं तरी त्यामध्ये पंचमहाभूत निर्माण झाली असली तरी त्या पंचमहाभूतांनी ब्रह्मतत्वाला काही पलीकडे ढकललेलं नाहीये. आकाश त्या माठाने व्यापलं जातं. लाडू मी धरल्यानंतर असा मोठा जर लाडू धरला हातात, तर मधला जो स्पेस आहे ना तो त्या लाडूनं व्यापलेला आहे याचा बोध आपल्याला होतो. असं परब्रह्माला व्यापता येत नाही, कारण तो लाडू धरण्यापूर्वी त्या परब्रह्मानं लाडूला व्यापलेलं असतं. आणि पुन्हा सांगतो, ते तत्व मी आहे इथपर्यंत जायचंय. विचार जरी शुद्ध करत गेलो ना, मध्ये काही
डिस्टर्बन्स न आणता, तरी समाधी लागल्याशिवाय राहणार नाहीये. असं बघत बघत हा विचार, पुन्हा पुन्हा दासबोध वाचा. म्हणून दासबोध वाचा, रोज वाचा. अहो कळत नाही, हे कळल्याशिवाय कसं काय पुढे जाता येईल ना. कळलं नाही तरी वाचा आणि नोट्स काढायच्या. हे नाही कळलं, हे नाही कळलं, पुन्हा पुन्हा ऐका, रेकॉर्डिंग आहे. बरं, अनेकांकडून ऐका, खूप लोकांनी दासबोध सांगितलेला आहे. या अनुभवापर्यंत जाण्याकरता दासबोध ऐकायचा, लक्षात घ्या, किंवा सांगायचं आहे. दासबोधावर माझी प्रवचनं झाली, ह्या टिकमार्क करताना हे सांगायचं. हे टिकमार्क करता ज्यांनी काम केलं ना, त्यांना टिकमार्कच करतो देव. मला अनुभव आला पाहिजे. समर्थांची ओवी आहे, अगा प्रचितीचे लोक हो. काय समर्थांची ओवी, अगा प्रचितीचे म्हणजे प्रॅक्टिकल लोक आहेत त्यांच्याकरता. प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने लाहो निश्चय ज्ञानाचा. मला हट्ट हा करायचा, म्हणून रोज देवाला सांगायचं, देवा माझं कल्याण कर, मला हे कळू देत. कारण कळण्याकरता लिहिलंय ना त्याने ते. समर्थ सांगतात, म्हणून पंचमहाभूत निर्माण झाली काय आणि नाही झाली काय. विवर्तवादाप्रमाणे सर्पामध्ये, दोरीमध्ये सर्प भासला काय आणि नाही काय. दोरी आहेच आहे, नाही भासला तरी दोरी आहे, आणि भासला तरी दोरीच आहे. मला घाबरायला होतं कारण मला काय ते कळलं नाही, पण काही कळलं नसलं तरी सुद्धा काहीतरी आहे. आणि हा मोठा विचार करा. समर्थांनी याला उदाहरण दिलंय, तुम्हाला पंचमहाभूतांचा जे अनुभव आहे ना, तो तुम्ही फार देहापुरते आहात म्हणून पृथ्वी तुम्हाला मोठी वाटते. 24,800 किलोमीटर तिचा सर्कम्फरन्स आहे ना, परीघ आहे ना. असा वेगळा ना असा वेगळा, दोन्ही परीघ वेगळी आहेत. बापरे, केवढी मोठी पृथ्वी. कारण तुम्ही, तुमचं शरीर काय 3/6 आहे तुमचं, एवढेच तुम्ही स्वतःला विचार करताय. समर्थ सांगतात, पहिली गोष्ट ही करा की तुम्ही खूप मोठा विचार करा. आणि म्हणून समर्थांनी ओवी वापरली आहे, एवढीशी खसखस असते ना ती, अनारशावर लावतात ती, काय एवढीशी खसखस समुद्रात टाकली तर समुद्राच्या दृष्टीने किती आहे होती. तसं परब्रह्माच्या दृष्टीने ही अनंत कोटी ब्रह्मांड खसखशी सारखी आहेत. तुकोबांचा एक अभंग सांगतो मी आपल्याला. महाराज म्हणाले, औदुंबराचं झाड असतं ना, उमराचं, त्याच्यावर छोटे छोटे उमर येतात बघा, अंजिरासारखे, अगदी अंजिरासारखे असतात, पण त्यात बारीक बारीक किडे होतात. ते चांगलं आहे की नाही खाव बघून काय लागतं. आम्ही तर असं फू फू करून स्वच्छ धुवून खायचो. आले तर त्यांना धुवून टाकायचं. त्यात काय मोठं, लहान असताना फार उद्योग केले आम्ही असले, अंजीर म्हणूनच खायचो. फार छान लागतं गोड. काही काही उमरं फारच, म्हणजे त्या औदुंबराचाच चव असते ती त्याला, आणि थंड असतं, शांत राहतो मनुष्य. तर त्याच्यात कीटक झाले, बारीक बारीक चिलटं असतात बघा. काय तुकोबांचं ऑब्झर्वेशन असेल, त्याला काय वाटतं एवढंच ब्रह्मांड आहे त्याच्याकरता. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसा लेखा, त्याच्या लेखी फक्त तेवढंच असतं जग. तुकोबा सांगतात, ऐसी उंबरे किती झाडी, अशी किती उंबरं एका झाडावर असतात, ऐसे झाडे किती नवखंडी. किती मोठं आहे हो विश्व. म्हणून तुकोबांचाच अभंग सांगतो, संकोचोनी का रे झालासी लहान, संकोचोनी का रे झालासी लहान, संकोचोनी का रे झालासी लहान. संकोचोनी का रे आपोषण ब्रह्मांडाचे, हे आपोषण ब्रह्मांडाचे, संकोचोनी काय झालासी लहान, संकोचोनी काय झालासी लहान.
कल्याणा. समर्थ सांगतात, मती करिता विशाळ. फक्त विचार करायचा आहे. आपण असा विचार केला की मी देहा एवढाच आहे. देहा एवढा विचार केल्यामुळे याला म्हणतात देहबुद्धी. आणि माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर. याचा अर्थ असा नका विचार करू, हे विश्वच मी आहे सगळं. हा विचार आणि निश्चयानं हा विचार. आणि तसा आहे. चमचाभर पाण्याचा सुद्धा फॉर्म्युला H2O आहे. आणि सगळ्याच्या सगळ्या नदीचा फॉर्म्युला सुद्धा तसं या ब्रह्मांडगत चेतनेचा सुद्धा फॉर्म्युला ईश्वर असेल तर देहगत चैतन्याचा फॉर्म्युला तोच आहे ना. पाणी डोळ्यासमोर ठेवा, म्हणून या पाण्याने विचार करावा मी तो आहे, ते तत्व मी आहे. असं वाटतं नाही नाही मी एवढाच आहे, एवढाच. माझी उंची वाढतच नाही बुवा, काय करू. काही काही लोकांना शरीराचं इतकं इतकं कौतुक असतं, बुवा मला वात आहे, मला वात आहे. म्हटलं पेटव मग ती. देहात आहोत आपण, त्यामुळे आपल्याला व्यवहार पाळला पाहिजे, बरोबर आहे. पण विचाराने समर्थांच्या ओव्या ऐका, 3-4 ओव्या म्हणजे लक्षात येईल काय करायचंय. मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ, कवठ जैसे. कवीठ एवढेच. हेच आहे ना स्वामी समर्थांच्या हातातल्या गोटीचं रहस्य. प्रवचनाला बसताना किंवा कायम त्यांच्या हातामध्ये ती गोटी जी असते, आपण स्वामी समर्थांचा फोटो पाहिला असेल निळ्या रंगाच्या, म्हणजे पृथ्वी माझ्याकरता एवढी आहे, शनी आहे एवढी इकडच आहे, शुक्र एवढाच आहे. लहान मुलं गोट्या खेळतात, सगळे आपल्या खिशात ठेवतात की नाही. अशी सगळ्या तारका माझ्या खिशात आहेत. आहेच आहे तसं. विचार करत नाही आहोत आपण, म्हणून तसं आहे. समर्थ म्हणाले, वृत्ती त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बदरी फळ, बोराचं फळ. मग ब्रह्मगोळ देखिला, ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आपण विके विशाळला, मर्यादे वेगळा झाला. मग ब्रह्म गोळ देखिला, वटबीज न्याय, वडाचं बीज. पुढे सांगतात, होता त्याहून विस्तीर्ण वटबीज कोटी प्रमाण. आपण होता परिपूर्ण काहीच नाही. खूपच मोठे आपण झालो किंवा आपल्याला दिसतच नाही. विश्व दिसत नाही म्हणजे विश्वाच्या नामरूपात्मक पसाऱ्याचा अनुभवच येणं बंद होतं. इतके मोठे झालो आपण. आकाशातल्या नक्षत्रांना दिसतो का आपण. परवा एक जण सांगत होते, म्हणले स्त्रिया म्हणजे गाडी चालवणाऱ्या स्त्रिया आकाशातल्या नक्षत्रांसारख्या असतात म्हणाले. मला वाटलं वा स्तुती करतोय. म्हणजे काय म्हणलं, स्कूटरवर वगैरे चालवतात ना त्या, टीका म्हणून घेऊ नका, विनोद म्हणून घ्या. म्हणजे काय म्हणलं, म्हणले आपल्याला नक्षत्र दिसतात, त्यांना आपण दिसत नाही. गंमत आहे बरं. इतके मोठे व्हा तुम्ही. ते म्हणाले विश्व दिसेनासच झालं पाहिजे. इतके मोठे व्हा म्हणजे विश्व नाही याचा अनुभव आला पाहिजे. जेवढ्या उंचीवर तुम्ही जाताना तेवढा तुम्हाला आकारमान बाकी सगळ्या गोष्टी लहान वाटायला लागतात. लहानपणी ज्या गोष्टीचं आपल्याला टेन्शन येत होतं आता येतं का बोला. का तुम्ही विशाळलात, असं माणसाळलात सारखं. एक जण परवा सांगतो, बुवा आम्ही कुत्र्या एवढे हत्ती पाहिले. म्हटलं बिनसोंडीचे असतील. नाही व्यवस्थित नॉर्मल हत्ती कुत्र्या एवढे पाहिले. ते सिनेमात नाही का, जे लहान प्राणी आहेत ना ते मोठे दाखवलेत, नाही मोठे प्राणी लहान दाखवलेत. कुठला तरी इंग्लिश पिक्चर होता, आला होता मध्ये, खूप दिवस झाले त्याला. सरडे डायनासोर एवढे आणि हत्ती एवढे एवढेशे. त्यातलं का नाही बुवा, लाईव्ह सांगतोय आम्ही अमक्या अमक्या जंगलात गेलो होतो, एवढे एवढेशे हत्ती पाहिले आम्ही कुत्र्या एवढे. पिल्ल नाही, मोठे वाले हत्ती एवढेशे पाहिले. कसं, डोंगरावरून. तुम्ही एकदा एका विचारांच्या उंचीवर गेलात की जगातले प्रॉब्लेम ठीक आहे. आपण मोठा विचार करत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे हो. एका प्राथमिक शिक्षकाला प्रश्न विचारला, जर तुम्हाला जगवार गाडी घ्यायची झाली तर तुम्हाला किती दिवस लागतील. तो म्हणला, बुवा पॉसिबलच नाही, काहीतरी काय बोलताय, माझा पगार किती, माझं भागलं तरी खूप झालं. एका नगरसेवकाला प्रश्न विचारला, बाबा रे तुला जगवार गाडी घ्यायची, जगवार घ्यायची, तू काय करशील, तू किती दिवस लागतील. तो म्हणला 2दा नगरसेवक व्हायला लागेल मला. एका आमदाराला प्रश्न विचारला, जगवार, तो म्हणला बुवा 1 वर्षात.
खासदाराला प्रश्न विचारला, किती वर्ष लागतील? तो म्हणला, बुवा 6 महिने. हाच प्रश्न आदरणीय रतनजी टाटा नाईकांनी विचारला की तुम्ही जगवार किती दिवसात घ्याल? ते म्हणले 5 वर्ष तरी लागतील. तुम्हाला का 5 वर्ष लागतील? मोठी कंपनी आहे ना. कळला का अर्थ? ते गाडी घ्यायचा विचार नाही करत, ते कंपनी टेक ओव्हर करायचा विचार करतात, आणि केली त्यांनी. आता त्यांच्या ताब्यात आहे ना. समर्थ ते सांगतायत, याचा दिखावा करू नका, पण मनातल्या मनात आतल्या आत माऊली म्हणतात त्याचा, हे विश्वची माझे घर, मग पलीकडचं विश्व शेजारचं घर. काय हो मोठा विचार आहे. 15-16 वर्षाचा मुलगा, आणि म्हणून तो म्हणतो अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक. हा कॉन्फिडन्स लेवल आहे हो. आपण एवढी तरी माझा एकट्याचा संसार सुखाचं करीन म्हणून दाखवा. गेला बुवा सकाळी एका माणसानं फेसबुकवर आपले स्टेटस टाकलं, आज चांगलं ऊन पडलंय, आजचा दिवस सुखात जाणार, आनंदात जाणार, आय एम एन्जॉईंग. बायकोने लगेच त्याला उत्तर दिलं, चॅलेंज एक्सेप्टेड. कशासाठी बोलतोय मी हे सगळं? समर्थ सांगतात, आपण भ्रमे लहानाळला, विशाळलाच्या विरुद्ध. आपण भ्रमित झाली आपली बुद्धी, म्हणजे विचारांची बुद्धी, याचा अर्थ अक्कल असा अर्थ नव्हे, जाणीव, कळण्याची व्यवस्था. आपण खूप छोटा नॅरो विचार करायला लागलो. आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. आणि म्हणून रोज आचमन करताना तुकोबांचा अभंग आहे ना, संकोचोनी कार्य झालासी लहान घेही, आपोषण ब्रह्मांडाचे. आपोषणी म्हणजे हरभऱ्याची ढाळ भिजते ना, एवढं पाणी तेवढं पाणी प्यायचंय, त्याला आपोषणी घेतली म्हणतात. आपोषण, आप म्हणजे पाणी. ब्रह्मांड माझ्याकरता हरभऱ्याची डाळ भिजेल एवढं पाणी असताना तेवढं आहे. घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आंघोळ करताना हे म्हणत चला मनातल्या मनात. रोज विचार करतच आपण तसे होतो. वॉशिंग्टन गुलाम होता माहिती नाही आपल्याला, अमेरिका स्वतंत्र होण्यापूर्वी. आणि तो एका शाळेमध्ये घंटा द्यायला होता. ते घंटा देणारी असतात ना पोरं, कसा होता शिपाई, आणि तोही गुलाम म्हणून. पण तो काय म्हणायचा, एवढासा छोटा, टन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन, असं मनातल्या मनात म्हणायचा. आणि झाला तो पहिला. समर्थ सांगतात, वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी चहूकडे. एक्झॅक्टली हेच ठाकूर सांगतात. रामकृष्ण परमहंस. तुम्हाला मी आवडतो का स्वतःचा? असतं ना, मी असं माझं असं सारखं असतं ना. मला नाही असं चालत. आमचे स्वामी वरदानंद भारती सांगायचे, लसूण खाणाऱ्या माणसाची जशी घाण येते तोंडाची, तशी मी करणाऱ्याची घाण येते म्हणाले वागणाऱ्याची. हे सिंपल राहतच नाहीत. आज असं माझं तसं. आवडतो का म्हणले मी माझा तुम्हाला? म्हणले खूप आवडतो. मग तो ब्रह्मांडापेक्षा मोठा करा ना. नाही आवडत मग इतका लहान करा की नाहीसा करा ना. सोपं करून सांगतात संत. आणि समर्थ सांगतात, येथे फिटली आशंका श्रोते हो, संदेह करू नका, अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे, अखंड विवेक करा. यानंतर समर्थ सांगतात, एकदा ही ताकद आली की मोक्ष सुद्धा नको म्हणतो तो मनुष्य. मोक्ष पाहिजे का? म्हणून तुकोबा सांगतात ना, काही नको, न लगे मुक्ती आणि संपदा, काही नको, मोक्ष नको का म्हणलंय? एखादा पदार्थ वाढायला आणल्यावर नको म्हणू शकतो की नाही आपण? अहो श्रीखंड नकोय मला, अहो केलंच नाही म्हणले, कशाला तो कोण वाढतोय तुम्हाला? पण श्रीखंड वाढायला आणलंय ना, आग्रह करतायत, मग नको म्हणू शकतो ना. पांडुरंगाने वाढायला आणलंय तुकोबांना, मुक्ती वाढू काय? नको, काय ताकद आहे? मुक्ती करता सगळे धडपडतात. तुकोबा म्हणाले, मुक्तीचे तो आम्हा नाही अवघड, ते तो असे आमचे गाठोडेसी. हा विचार करत जायचंय मग या जगात. म्हणून स्वार्थ सुटल्याशिवाय असं कधी वाटत नाही, लक्षात घ्या.
लोकल लेवलला मला या देहातून अमुक पाहिजे असं वाटलं ना, की इतका मोठा विचार करणं शक्य नाही. असं चालेल, नसेल चालेल. म्हणजे चालेल हा शब्द नाही. येशू ख्रिस्ताच्या जीवनातलं शेवटचं वाक्य आहे, दाय विल बी डन. त्याला ज्या वेळेला सुळी चढवला, इथे खिळे ठोकले क्रॉसवरती, तेव्हा सुरुवातीला तो असं म्हणाला, परमेश्वरा हे आकाशातल्या बापा या सगळ्यांना क्षमा कर, कारण यांना कळत नाही हे काय करतायत. एका संताला शुळावर चढवतायत, खूप मोठं पाप करते, त्यांना कळत नाहीये, यांना क्षमा कर. इथपर्यंत आपल्याला येशू ख्रिस्त फार मोठा वाटतो, बघावं इतका मोठा पण क्षमा कर म्हणतो, पण त्यालाच त्याची चूक लक्षात आली. देवा सॉरी, चुकलो मी, यांना क्षमा कर असं मी म्हणतो, यात मी स्वतःला मोठा समजतोय आणि यांना बिचारे समजतोय. देवा चुकलो मी, आता मला तुझं स्वरूप खरं कळलं. दाय विल बी डन, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. समर्थ सांगतात, केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्व पक्षा, सिद्धांत आत्मा प्रत्यक्षाप्रमाणे न लगे, हे तो प्रचितीची उत्तरे. स्वतः समर्थ सांगतात, मी हे प्रचितीने बोलतोय. कळता सारा सार विचारे, मननध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. याचं मनन करत राहायचं सतत. श्रोते हो, यानंतर पुढचा समास पाहूया आणि थांबूया. म्हणजे 9 दशक पूर्ण झाले. म्हणजे 7, 8, 9 3 दशक सांगितले बरं मी. आता पुढे रिपिटेशन्स आहेत, त्यामुळे पुढच्या 11 दशक एका वर्षात व्हायला, पुढच्या वर्षात व्हायला हरकत नाही. तर तट्टू माझं रतन घोष, पण मागं जाई कोस कोस, अशी म्हण आहे जुनी. असं नकोय आपल्याला. समर्थ सांगतात, वृत्ती विशाल करीत 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 स्थूलातून कशी बाहेर काढावी याचं वर्णन मी आपल्या समोर केलं. याकरता अत्यंत महत्वाची काळजी घेणारा मी समास आपल्या समोर सांगतोय, स्थिती निरूपण. याकरता व्यावहारिक मोठेपणाला खरा मोठेपणा समजण्याची चूक करू नका. हा मुद्दा या, कारण व्यावहारिक मोठेपणा पूर्व प्रारब्धाचा परिणाम आहे किंवा या जन्मीच्या प्रयत्नाचा परिणाम आहे, किंवा पूर्व प्रारब्ध आणि या जन्मीचे प्रयत्न या कॉम्बिनेशनने आता आपण मोठे झालेलो असतो. बुद्धिमान असतो आपण, श्रीमंत असतो आपण, उत्तम कला उपासक असतो, किंवा आता प्रवचनकार झालो मी आणि खूप विद्वान झालो. हा अनेक अर्थांनी अनेक कारणांनी झालेला भाग असतो. पण तो व्यावहारिक मोठेपणा आहे, तो नाहीसा होणार आहे. आणि नाहीसा होणार जे असतं ते शाश्वत सुख देणारं नसतं, म्हणून ते तात्पुरतं असतं. आपण तो वाचला असेल की अर्जुनानं म्हणे कृष्णाला एकदा विचारलं, अगदी गरीबातल्या गरीबाला आणि अगदी श्रीमंतातल्या श्रीमंताला दोघांनाही सावध करणारं एक वाक्य सांग. गरीब दुःखी माणसाला सुद्धा आनंदी करणारं वाक्य सांग, आणि अहंकारामध्ये वाहून जाणाऱ्या माणसाला सुद्धा सावध करणारं वाक्य एकच पाहिजे. ये भी दिन जाएंगे हे वाक्य म्हणलं. किती दुःखी असेल मनुष्य तरी यातनं बाहेर येतो की नाही, ये भी दिन जाएंगे म्हटल्यावर. आणि कितीही सुखी असेल आणि त्यात दर्प आला असेल तरी सुद्धा त्याला सावध करता येईल वाक्य. हे सगळं नाशिवंत आहे हो. शरीराचं सौंदर्य असेल, बुद्धीची क्षमता असेल, सगळं. आणि आत्ता जेवढं मिरवलेलं असतं ना, तेवढं नंतर ते दुःखदायी ठरतं. समर्थांची ओळ आहे इथे नाही. स्फुट काव्यात, स्तुती करिता आनंदेल तो निंदा होता रडेल. स्तुती केल्यावर जर मला आनंद होत असेल, तर ज्या दिवशी निंदा होते त्या दिवशी, कारण माझ्या स्वतःच्या सुखाच्या कल्पना मी स्वतः बनवलेल्या असतील, त्या सुखाच्या कल्पनेतलं बीज जे आहे ना, त्यातनं दुःखाचं झाड येणार आहे. ज्या दिवशी हा हार माझ्या गळ्यात घातल्यानंतर मला बरं वाटलं, त्या दिवशीच मला वाईट वाटायची व्यवस्था मी करून ठेवली की नाही. म्हणून समर्थ सांगतात, केवळ व्यावहारिक मोठेपणाला ब्रह्मज्ञान किंवा सर्वश्रेष्ठ झालं असं समजू नका. म्हणून समर्थांनी ओवी दिली आहे, देऊळामध्ये जगन्नायक. रामराय आहेत ना, आता 500 वर्षांतर मंदिर उभं राहिलंय, जायचंय आता, रामकथा आहे, नमस्कार करायचा त्याला, डोळे भरून पाहायचंय. आपण पाहिलं असेल, काय भाग्याने तो तिथे येऊन बसलाय हो. या पाषाणाचं सुद्धा केवढं भाग्य आहे. त्याच्यात रामराय आलेत. राम नावाचं तत्व जे आहे ते वेदांच्या आज्ञेनं पाषाणात येतं, आपली पूजा घेतं. जसं मोबाईल म्हणजे आई नसते, पण मोबाईलद्वारे आईशी संपर्क करता येतो की नाही परदेशात, अशी मूर्ती ही व्यवस्था आहे. आणि म्हणून नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि ते मोठं मंदिर आहे, त्याला कळस आहे, त्याच्यावर एक कावळा बसला. श्रेष्ठ कोण?
व्यावहारिकदृष्ट्या उंच कोण आहे, वरती कोण आहे? समर्थ म्हणाले, देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरती बैसला काक, कावळा, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. सभा बैसली राजद्वारी, मोठी सभा भरली होती आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बगळे तैसेचे बैसले, तरी ते ब्राह्मणापरीस भले कैसे मानावे. ब्राह्मण पाहे भेदाभेद. ब्राह्मण म्हणजे तुम्ही असा विचार करा, 16 ओळ सांभाळणारा, 4 वर्णांनी सांभाळायचं 16 ओळ. बरं, काय पाहतो, भेद पाहतो. अरे इथं घाण आहे, तो पाऊल असं ह्याच्यावर ठेवत नाही, बाजूने जातो तो. मक्षिका सर्वाचा अभेद. माशी विष्ठेवरही बसते, जखमेवर बसते, श्रीखंडावर बसते, तिला काय ब्रह्मज्ञान झाले म्हणायचे काय? तिच्या करता सब थोडे असं आहे का? ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वाचा अभेद, परी 30 झाला ज्ञानबोध, येतो घडे ना की. बाहेरच्या कर्मावरून, व्यावहारिक मोठेपणावरून तुम्ही स्वतःला मोठे समजू नका, समर्थ सांगतात. तो आवश्यक आहे निश्चित. परफॉर्मन्स माझे गुरुजी नेहमी सांगतात की प्रामाणिक भक्तानं प्रपंच नेटका करून दाखवलाच पाहिजे. आपण स्पेशल आहोत हे सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे लोकांच्यात असा निरोप जातो की स्पेशल लोकांनी हे करायचं असतं. अनसक्सेस झालो ना आपण भक्त मंडळी की लोकांना वाटतं बहुतेक अनसक्सेस लोकांचा असा प्रांत आहे, वेड्या बावळट नाही. म्हणून आदरणीय पंतप्रधान महाकुंभात स्नान करतात. त्यांनी नाही केलं तरी त्यांनी ईश्वर भक्तीत आणि भगवत भक्तीत आणि राष्ट्रभक्तीत इतके आंघोळ केलेली आहे, त्यांच्या अंगावरचा एक थेंब उडाला तर आपला उद्धार होईल. यांनी काय ते आंघोळ करायची गरज आहे? या येड्यानं कळत नाहीये ते. विचार करून ठेवूया, त्यांच्याकडनं काय मला चेक येत नाही. आपण काय आहे, माणूस नसताना आपण त्याची खूप स्तुती करतो, तो असताना आपल्याला जितकं ओळखता येईल तेवढं ओळखता आलं पाहिजे. म्हणून बोलतोय बरं मी. समर्थ म्हणाले, तुम्ही ते नीटकं करून दाखवाच, प्रश्नच नाहीये. पण केवळ त्यांनी तुम्ही त्या कावळ्याप्रमाणे श्रेष्ठ ठरत नाही. पहिली ओळ, देवळामध्ये जगन्नायकन, देवळावरती बैसला काक, काक म्हणजे कावळा. मग तो देवाहून अधिक म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. तसं तुम्ही लौकिक चांगला संपादला, काय समर्थांची उभे, लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. म्हणून प्रपंच नेटका कराच, नो डाऊट, पण विश्वनिर्मात्याला ओळखण्याची साधना करा. एक अभंग ठेवतो आपल्या समोर आणि आपण भैरवीकडे वळूया. अभंग कुणाचा आहे? अभंग रत्नागिरी नावाचं, रत्नागिरीपासून जवळ पावस नावाचं क्षेत्र प्रसिद्ध ज्यांच्यामुळे झालंय ते स्वामी स्वरूपानंद. व्यावहारिक मोठेपणा एक ठेवाच, पुन्हा पुन्हा सांगतायत समर्थ, पण त्याबरोबर तुम्ही महत्वाचा अंतर्मुखतेचा एक अधिकार वाढवा, हे सांगून समर्थ यावर्षी थांबणार आहेत. दोन्हीचा बॅलन्स बर का, एकांगी इकडं नको आणि इकडेही पण नको. म्हणून काय म्हणाले स्वामी, जन्मोनिया काय साधले स्वही, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित, जन्मोनिया काय साधले स्वहित. केली यातायात प्रपंचाची, केली यातायात प्रपंचाची, प्रपंचाची.
लोकी लोकाचार चालविला, लोकी लोकाचार, लोकी लोकाचार मांडला, चांगले कलाकार मिळत नाही. कुणाला बसवायचा प्रश्न पडतो, नाहीच कोणी. इथं पण तोच प्रॉब्लेम येतो, फक्त जरा शब्द बदलतो. इथं कुणाला बसवायचा प्रश्न पडतो. मोठ्या मोठ्या गान सरस्वती किंवा सवाईला अख्खी रात्र सगळ्यांचे तबले वाजवणार, सगळ्यांच्या. म्हणजे मला असं वाटत नाही की कोणी राहिला असेल यांनी वाजवला नाही ज्याला. पण अत्यंत सादरतेनं, कुठलाही मोठेपणा नाही, सगळ्या अर्थाने सगळ्यांची पुण्याई आहे. आयोजकांची आहे, स्वतः कला उपासकांची आहे, आणि समर्थांची तर आहेच आहे की समर्थांच्या या कार्यात या सगळ्यांनी यावं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, अगदी मनापासून, जराही दम्म नाही, खूप मनापासून. स्वामी स्वरूपानंद म्हणाले, व्यवहार सांभाळतो आपण बघा. लोकी लोकाचार, लोकी लोकाचार चालविला, चालविला, सुखासाठी केली वृथा धडपड, सुखासाठी केली वृथा धडपड, सुखासाठी केली वृथा धडपड. अभंगाचे शब्द ऐका. समर्थ सांगतात, केव्हा तरी शांत बसून विचार करा. लौकिकाशिवाय आपल्याला जगता येणार नाही. बरोबर आहे, लौकिक नेटका पाहिजे, त्यात महान झालं पाहिजे. आपल्या इफिशियन्सीज ज्या आहेत, कार्यक्षमता सगळ्या वापरल्या पाहिजेत. ग्रेट ठरलंच पाहिजे. आपण वेगळे आहोत या बाबतीत जगापेक्षा, हे प्रूव्ह केलंच पाहिजे, नो डाऊट. पण ते प्रूव्ह केल्यानंतर काय याचाही विचार केला पाहिजे. धावायचं असतं ते थांबण्याकरता, हे खूप धावणाऱ्यांना कळत नाही म्हणले. धावणाऱ्याला बक्षीस मिळतं का थांबणाऱ्याला मिळतं सांगा? धावून योग्य वयात थांबला त्याला बक्षीस आहे, नुसताच धावला त्याला बक्षीस नाही, नुसताच थांबला त्याला बक्षीस नाही. म्हणून धावणं आणि थांबणं या दोन्हीचा बॅलन्स समर्थ आपल्याला सांगतात. स्वामी स्वरूपानंद विचारतात, जन्मोनी या काय साधले स्वहित, केली आता यात प्रपंचाची, केले घरदार मांडीला संसार, या टाईल्स अशा बसवल्या, त्या टाईल्स अशा बसवल्या, या टाईल्स पासून घसरून पडलो आणि खूप अपघात झाला. सुखासाठी केली वृथा धडपड, यातना उदंड भोगी येल्या. 50 पर्यंत माणसं पैसे मिळवण्याकरता तब्येतीचं वाटोळ करून घेतात आणि मिळालेले पैसे तब्येत चांगली ठेवायकरता पुढचे 50 वर्ष खर्च करतात. नो. आणि एवढं करून सुद्धा स्वामी म्हणे तरी सरेची ना हाव, आठवेना देव पामरासी. म्हणून समर्थांची ओवी आहे, लौकिक बरा संपादिला परी अंतर सावध नाही झाला, अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. आपला जन्म वाया गेल्यासारखा आहे. ज्या लोकात तुम्ही मध्यम
ज्या लोकात तुम्ही आलाय त्या लोकातलं जे काही व्यवस्थापन आहे, कुठे घराला किंमत आहे, कोणी अमक्याला किंमत आहे, कोणी तमक्याला किंमत आहे, ते तुम्ही मिळवल्यानंतर तुम्ही तृप्त होणार नाही आहात, ही हुणगाट आधीच बांधून ठेवा. समर्थ सांगतात. म्हणून अशा पद्धतीनं आपलं साधन करा. समर्थांची वेगळ्या ठिकाणची उभी आहे ती सांगतो. म्हणून संसार सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, अवघाच परमार्थ बुडवावा हे विहित नव्हे. संपला विषय. इथेच विरमतो, थांबतो. आणि कितीही बोलत राहिलो तरी पुढे अजून 12:30 होणार, पाऊण वाजणार आहे, 1 वाजणार आहे, 2 वाजणार आहे. गरम गरम तिकडे उपासाचं संकष्टी चतुर्थी, मी लंगडी करणार आहे चतुर्थी, मला दोन्हीचा पाहिजे. असो, खूप लोकांनी मला आग्रह केला. एक सध्या मी देवगडला जे काही म्हटले ना, ते देवा तू माझ्या जवळ राहा अशी प्रार्थना एक म्हटली होती. तर ती म्हणा असं खूप लोकांनी कालपासून आग्रह केला. तर म्हणूया आपण सगळे, त्याला ताल नाहीच आहे, नुसतं आपण स्वरातच आहे ती, पण म्हणूया सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचे. यमनच आहे. प्रार्थना देवा तुलाही, प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी राहा, तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा. दुःख जेव्हा दाटुनिया, दुःख जेव्हा दाटुनिया, भार होतो अंतरी, भार होतो अंतरी. मी कसे विनवू तुला रे, मी कसे विनवू तुला रे. धाव तू गरुडा परी, धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला, संकटाशी झुंजण्याला, हात दे मजला 10, हात दे मजला 10. मी जिथे जाईन तेथे, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा. स्वैर वेगे जीवनाचा, स्वैर वेगे जीवनाचा, धावतो रथ सारखा, धावतो रथ सारखा. संयमाचा पथही माझा, संयमाचा पथही माझा. लोचनांना पारखा, लोचनांना पारखा. सारथी होऊन आता, सारथी होऊन आता, आवरी अपघात हा, आवरी अपघात हा. मी जिथे जाईन तेथे, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनांनी, तू नभाच्या लोचनांनी सर्व काही जाणसी, सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरुनी, देह हा कर्मात सरुनी, सफल होवो जन्म हा, सफल हो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे, मी जिथे जाईन
देवा तुलाही, प्रार्थना देवा तुलाही. तू सदा जवळी रहा, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा, प्रेम दृष्टीने पहा. जय जय रघुवीर समर्थ भैरवी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. अपराधी जन सुखतची गेले, सुखतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, तुझा तुझी सावरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे पुरी दयाळा, आता न दिसे पुरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली ओ हरी दयाळा, आरंभिली ओ हरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम राया, राम राया. कल्याण करी राम. कल्याण करी, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो,
या ठिकाणी आपला हा सप्ताह समारोपित होतोय. दासबोधाची पूजा होईल आणि आरती होऊन हा आपला कार्यक्रम संपेल. पण तत्पूर्वी ज्या परिवारनी, ज्या आदरणीय स्वप्नाताई, त्यांचे सगळे नातेवाईक आणि सगळा त्यांचा स्टाफ, त्यांचे विद्यार्थी, या लोकांनी तुम्हाला आणि मला इथे दासबोधाला आणून जुंपवलं. कामाला जुंपवल्यापेक्षा दासबोधाला एकत्र आणलं, याला कारणीभूत परिवार आहे. तेव्हा मी त्या परिवाराला धन्यवाद देतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की माझा हा कणभर का होईना अभ्यास आपल्यामुळे झाला. मी कृतज्ञ राहीन एवढंच म्हणतो. सगळ्या पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत सगळे कला उपासक जे दासबोधाच्या सेवेला आले त्या सगळ्यांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो. काका आहेत, भरतदादा आहेत, विशेष मंडळी ही मुलं आता शिकतात, त्यामुळे यांना मी विद्यार्थी म्हणून पाहू शकतो किंवा आपणही तसं पाहत असाल. पण यांचं इतकं वय झालंय, भरपूर ऐकलेलं आहे. आता नवीन ऐकायचं काही नाही, भरपूर वाजवलेलं आहे, अजून नवीन काही नाही. पण तरीही दासबोधाच्या सेवेला समर्थांच्या ही मंडळी आली, त्याकरता विशेष नमस्कार मी आपल्याला करतो आणि तुमच्याबद्दलही आदराचा भाव व्यक्त करतो. आपण सर्व श्रोते इथे आलात आणि व्हर्च्युअल सुद्धा खूप लोकांनी ऐकलं. या सर्वांबद्दल परमेश्वर या नात्याने मी तुम्हाला नमस्कार करतो. कारण समर्थांनी म्हटलंय, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. दासबोधातलीच ओवी आहे, तुम्ही जगदीशाची मूर्ती आहात आणि माझी ही पूजा म्हणून तुम्ही माझे प्रवचन ऐका, असं समर्थांनी म्हटलं. तर मी काय म्हणणार? तर माझे तुम्ही परमेश्वर आहात. मला आशीर्वाद द्या, मला म्हणजे आमच्या सगळ्या टीमला आशीर्वाद द्या, या कार्याला आशीर्वाद द्या, या परिवाराला आशीर्वाद द्या की अरे कीप इट अप. फक्त हे 7 दिवस नाही, वर्षभर हे काम चाललंय. आता सृजनानंद नावाची एक वेगळी योजना सुरू होती 4.5 वर्षानंतर. या मुलांना अप्रतिम, एकदा म्युझिकमध्ये मुलं गेल्यावर विचारच करायचा नाही त्यांचा. पु ल देशपांडे सांगायचे, तुम्ही फक्त पैसे मिळवू नका, पैसे तुम्हाला कसं म्हणजे जगायला मदत करतात, पण कला जर तुमच्याजवळ एखादी असेल तर ती कला तुमच्या जीवनाला एक वेगळा आयाम देते. म्हणून एक तरी कला आली पाहिजे, असं पु ल देशपांडे नेहमी सांगत असत. तेव्हा या सृजनानंदाच्या पाठीशी उभे राहा, सगळ्या अर्थाने उभे राहा, एवढंच म्हणतो आणि इथे विरमतो. आम्ही जातो. आभार मानण्यापूर्वी बुवांची माफी हा साधा माहिती माफी असावी. खरं बुवा म्हणाले की इतके वर्ष वाजवतोय, पण आजही अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की रोज 10, आज आपला 10 माझे वडील सांगतात तसं पडतो की नाही याचा विचार असतो कायम. कारण अजूनही तो पडत नाही आहे. कारण ते म्हणायचे तसं 10 आणि दिन अजूनही पडत नाही. कारण ते कधीच शक्य नसतं. कारण रोज आमची परीक्षा असते आणि ती पार करण्याचा रोज प्रयत्न करतो. म्हणजे किती लोकांबरोबर जरी वाजवलं तरी रोज आमची परीक्षा असते. मी काही विद्यार्थी आहेत म्हणून मी मुद्दाहून बोलतो आहे की खूप काही मगाशी जसा विषय निघाला की मला अजून काही येत नाही हे मला नक्की कळलेलं आहे. तेवढं सांगतो. धन्यवाद. खाली बसलेल्यांना आणि आपण सगळेजण इथे आहोत, सगळ्यांना परिवारकडनं नमस्कार. आधीच सांगते की सगळ्यांनी प्रसादाचाही लाभ घ्यायचा आहे. आदरणीय बुवांचं इथे येणं म्हणजे आत्ताच्या काळात खरं तर आम्ही सगळे, तुम्ही आणि आम्ही मिळून, ज्याला असं पण म्हणू शकतो की वस्तू जास्त, सुखापेक्षा वस्तू जास्त असलेल्या अशा सुखवस्तू घरात राहतो. आणि ह्या 7 दिवसात खरंच आपण खूप सुख घेऊन जातो. आता आपलं खऱ्या अर्थाने आम्हाला हे ते B12ची वगैरे इंजेक्शन घेतात ना, तसं काहीच हे 7 दिवस असतं की बुवा आम्हाला काहीतरी 7 दिवस खूप टॉनिक देतात. आम्ही वर्षभर ते पुरवतो आणि पुन्हा फेब्रुवारी महिन्याची इंजेक्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट बघतो. खऱ्या अर्थाने आम्ही बुवा सुखवस्तू होतो तुमच्यामुळे. आणि
आई वडील आणि गुरूंची ही पुण्याई आहे की आपल्या सगळ्यांना मिळून लहानांपासनं ज्येष्ठांपर्यंत आपल्याला हा लाभ मिळतो. याच्यासाठी पुन्हा पुन्हा त्यांनाही वंदन. आणि हे एका कुणाला आभार मानायचं काम नाही, तुम्ही बघताय हे एकाचं कामच नाही, त्यामुळे कुणाकुणाचे आभार मानू. त्यामुळे जेही छोट्या मोठ्या रूपात आपण सगळे एकत्र येऊन काम करतो, असं तुम्ही आम्ही आयुष्यभर करत राहू ही इच्छा. आणि थांबते. माईक देऊ. सत्यमला देऊ का? कल्याणम चिंतितम कार्यम. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान, खूप छान. नको नको त्याला नको. मोरेश्वर दादा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी
नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे गिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्यांचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो याजना उद्धरी शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ वेदांत समयीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभवाचा केला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला जय जय दास बोला ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीना ज्ञान बाळगोधा जय जय दास बोधा नवविध भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी हरिहर हृदयीचे तुह्य प्रकट दावी बद्धची सिद्ध झाली असंख्यात मानवी जय जय दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीना विमल ज्ञान बाळगोधा जय जय दास बोधा सही दशकीचा अनुभव जो पाही नित्यनेम विवरिता स्वयं ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी परिश्रवण लाहे कल्याण लेखकाचे पावगर्भ हृदयी जय जय दास बोधा राज प्रसिद्धा आरती ओवाळीना विमल ज्ञान बाळगोधा जय जय दास बोधा आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार कलियुगी अवतरुणी केला भक्तांचा उद्धार आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा वैराग्य भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमा दया सर्वभूती आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगी रामचंद्र निर्मळ आरती रामदासा गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा आरती रामदासा हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे राज प्रभु रामचंद्र महाराज की जय भगवती श्री सीता माता की जय श्री महारुद्र हनुमान की जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
श्री जगदंबा माता की जय, सब संतन की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.